नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 एप्रिल 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी नवीन असताल, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? फाईड उमेदवार स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू कोण ठरलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे। पर्याय क्रमांक सी डी गुकेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। क्लियर? आता या ठिकाणी करंट अफेअर्स मराठी या आपल्या टीम कडून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचं हार्दिक या ठिकाणी आभार म्हणा, शुभेच्छा म्हणा, अभिनंदन म्हणा तरी काय हरकत नाही। ठीक आहे, सर्वांचं अगदी मनापासून तुमचं या ठिकाणी खूप या ठिकाणी आभार मानतो मी। आपल्या चॅनलला आज या ठिकाणी 5 लाख सबस्क्राइबर कंप्लीट झालेले आहे। मला अजूनही आठवतंय, आपल्या या चॅनलवरती पहिला व्हिडिओ आपण अपलोड केला होता 1 जुलै 2020 ला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता। आज 26 एप्रिल 2024 आहे। जवळपास 1190 दिवस या ठिकाणी आपण कंटिन्युअसली व्हिडिओ टाकलेले आहेत। विशेष म्हणजे हे जे काही 1190 प्लस दिवस झालेले आहेत, तुम्ही कोणताही दिवस काढून बघा, एकही दिवसाची या ठिकाणी मी सुट्टी घेतली नाही। या ठिकाणी मी आजारी असो, घरी सण सुद्धा असो, पाहुणे रावळे आलेले असू द्या, मी या ठिकाणी व्हिडिओ मध्ये कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। टोटल एकूण व्हिडिओ आहेत चॅनल मध्ये 2000 पेक्षा जास्त। म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 1190 दिवस झाले चॅनल सुरू करून, परंतु 2000 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड आहेत। ठीक आहे, एक मनातून गोष्ट सांगू तुम्हाला, काळजीपूर्वक ऐकताल, वहीमध्ये लिहून घेताल। तुम्हाला ना, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, मी स्वतः अनुभव केलेला आहे। तुम्हाला फक्त 3 गोष्टी फॉलो करायच्या आहेत। पहिली गोष्ट आहे डिसिप्लिन। तुम्ही क्षेत्र कोणतं का असणार, काम कसं का असणार, त्याच्यामध्ये शिस्त ही तुम्हाला पाळलीच पाहिजे। दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी। कितीही आजारी असू द्या, कितीही काही असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये संकट, तुम्ही तुमचं जे काही ध्येय ठरवलं आहे त्याच्यामध्ये तुमचे जे काही प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी ही तुम्ही मेंटेनच केली पाहिजे। आणि तिसरी गोष्ट सांगू प्रामाणिकपणे, हार्डवर्क शिवाय पर्याय नाही। भले कितीही जण म्हणत असतील स्मार्ट वर्क महत्त्वाचं आहे, परंतु जेव्हा हार्डवर्क तुम्ही जास्त करता तेव्हाच तुम्हाला लक्षात येणार आहे याच्यामध्ये शॉर्टकट काय आहेत आणि तेव्हा तुम्ही स्मार्टपणे या ठिकाणी काम करू शकणार आहात। तर आयुष्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क। एक स्वप्न आज वहीमध्ये लिहून ठेवा आणि एक स्वप्न टप्प्याटप्प्यानं पूर्ण करायचं ध्येय या ठिकाणी आज बाळगा। एवढंच मी तुम्हाला आज 5 लाख सबस्क्रायबर झाल्याच्या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना या ठिकाणी परत एकदा सर्वांचं अभिनंदन, सर्वांचे आभार। पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला। टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील। अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने आधारशिला 2024 चा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम नॅशनल सिलेबस जारी केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महिला आणि बाल विकास मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। हे जे काही या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन 2024 साठी राष्ट्रीय अभ्यासक्रम, याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत, एक्झाममध्ये कदाचित विचारले जाऊ शकतात। फक्त बघत बसू नका, लिहून घ्या। पहिला पॉईंट लिहून घ्या, आधारशिला हा अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील शिकण्यासाठी 48 आठवड्यांचा तपशीलवार अभ्यासक्रम आहे। दुसरा पॉईंट, अभ्यासक्रमामध्ये 4 आठवड्यांच्या दीक्षेसह साप्ताहिक आधारित नाटक कॅलेंडर समाविष्ट आहे, ज्याच्यामध्ये शैक्षणिक क्रियाकलापांचा समावेश आहे, जे मुलांना मजेदार आणि विनामूल्य खेळामध्ये गुंतवून घरापासून अंगणवाडी केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत करणार आहे। आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, हा अभ्यासक्रम ऐकण्याचे कौशल्य, शब्दसंग्रह वाढवणे, कल्पनाशक्ती वाढवणे, कथन करणे, सूचनांचे पालन करणे, सर्जनशीलता, सामाजिक विकास, आत्मअभिव्यक्ती आणि आत्मसन्मान विकसित करणे हे सगळे उद्देश आहेत या ठिकाणी आधारशिला प्रोग्रामच्या अंतर्गत। क्लियर? पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। खालीलपैकी कोणाला KISS म्हणजेच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपले रतन टाटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला जर असं विचारलं, हे जे काही KIIT आणि KISS आहे याचे संस्थापक कोण आहेत, तर ए सामंत असं त्यांचं नाव आहे। प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल। तर लगेच नवनवीन जे काही पुरस्कार प्राप्त झालेले व्यक्ती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्याच्यावरती चर्चा करूया। जसं की 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार देण्यात आला प्रभा वर्मा यांना, संगीता कलानिधी पुरस्कार 2024 TM कृष्णा, वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियमचा हॉल ऑफ फेम
पंकज अडवाणी. महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेळे. देवी शंकर अवस्थी सन्मान 2023 निशांत. पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार बीना अग्रवाल व जेम्स बॉयस. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 मीना चरंदा. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 अशोक कुमार. अमेरिकन राष्ट्रपती पुरस्कार 2024 लोकेश मुनी. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन. 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार मोहम्मद सालेम. आणि KISS मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे रतनजी टाटा यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 3. सरकारने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला आपण या ठिकाणी बोलतो CCI, तर याचे या ठिकाणी मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निधी S जैन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी CCIचे नवीन मुख्य दक्षता अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. CCIची स्थापना केव्हा झाली तर 1970 मध्ये कंपनी कायदा 1956च्या अंतर्गत या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे आणि CCIचं मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. जसं की मुंबई महापालिकेचे नवीन आयुक्त बनलेत भूषण गगरानी. संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालक बनलेत हंसा मिश्रा. ॲसोचॅमचे अध्यक्ष बनलेत संजय नायर. विप्रोचे नवीन MD आणि CEO बनलेत श्रीनी पलिया. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक पदी या ठिकाणी नियुक्त झालेत लव कुमार. भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त बनलेत लिंडी कॅमेरून. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे सदस्य बनलेत जगजीत पावडिया. पोस्ट विभाग सचिव बनलेले या ठिकाणी वंदिता कौल. इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक बनलेत सपना तिवारी. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्य दक्षता अधिकारी बनलेत निधी S जैन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. भारताचे पहिले संरक्षण सल्लागार म्हणून कर्नल एडिसन नेपिओची कोणत्या देशाने या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पापुआ न्यू गिनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या, कर्नल एडिसन नेपिओ असं त्यांचं नाव आहे. भारत आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील संरक्षण सहकार्य सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीला भेट दिली होती. ते भारत पॅसिफिक द्वीप समूह सहकार्य मंचाच्या 3ऱ्या शिखर परिषदेला उपस्थित झालेले होते. पुढचा प्रश्न क्रमांक 5. गायिका रेजवाना चौधरी हिला 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. तर प्रश्न काय आहे, या ज्या काही गायिका आहेत रेजवाना चौधरी कोणत्या देशाला बिलॉंग करतात? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या, भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित नागरी गुंतवणूक समारंभ 1 मध्ये 2024 साठी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेले आहेत. बांगलादेशच्या आहेत या गायिका, तर बांगलादेशबद्दल रिव्हिजन टाकूया. अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन. पंतप्रधान आहेत शेख हसीना. राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 26 एप्रिलला आपण जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस म्हणून साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024ची थीम काय आहे तर लिहून घ्या, IP अँड द SDG बिल्डिंग आवर कॉमन फ्युचर विथ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या, 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस
आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. माद्रिदमध्ये आयोजित 2024चा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेर्बियन टेनिसपटू आहेत नोवाक जोकोविच असं त्यांचं नाव आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 5व्यांदा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर म्हणून यांना या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे. याच्या अगोदर 4 वेळा कधी 2012, 2015, 2016 आणि 2019. 2023 मध्ये यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या चॅम्पियनशिप जिंकल्या, जसं की ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि US ओपन या तिन्ही लीग या ठिकाणी पटकावलेल्या आहेत. आणि मी आता सांगितलं सेर्बियन टेनिसपटू आहेत. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं 2 प्रकारे प्रश्न. नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत आणि नोवाक जोकोविच हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर सेर्बियनचे आहेत आणि टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 8. डेटा ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये रिलायन्स जिओने कोणत्या देशाला मागे टाकलेला आहे? तर स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक ए, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारताची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने डेटा ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी म्हणून या ठिकाणी महत्त्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे. जिओ नेटवर्कवरील एकूण रहदारी 40.9 हेक्झाबाईट्सवरती पोहोचलेली आहे. यासोबतच जिओचा 481.8 दशलक्ष इतका मोठा ग्राहक आधार या ठिकाणी बनलेला आहे, ज्यामुळे ते दूरसंचार उद्योगामध्ये मजबूत भागधारक या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. गुजरातमधील एका विशाल प्रागैतिहासिक सापाचे जीवाश्म कोणत्या संस्थेतील संशोधकांनी शोधून काढलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT रुर्की हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. भूतकाळामध्ये ते एकेकाळी अस्तित्वात होते असं म्हटलं जात आहे संशोधकांच्या मते, आणि त्यांच्या मते ते 4.7 दशलक्ष वर्षापूर्वी मध्य इओसीन काळामध्ये ते अस्तित्वात असावे असं सांगण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. ITTF टेबल टेनिस जागतिक क्रमवारीमध्ये भारताची सर्वोच्च महिला खेळाडू कोण या ठिकाणी आलेली आहे रँकिंगमध्ये? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. श्रीजा अकुला यांनी मनिका बत्राला मागे टाकत महिला एकेरी टेबल टेनिसमध्ये भारताचे नंबर 1 चे स्थान या ठिकाणी प्राप्त केलेले आहे, आणि श्रीजा अकुलाने एका स्थानाने झेप घेत जागतिक क्रमवारीमध्ये 38वे स्थान या ठिकाणी गाठलेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. भारत पेने लॉन्च केलेल्या ऑल इन वन पेमेंट डिव्हाइसचे नाव काय आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत पे वन असं त्याचं नाव आहे. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. लसित मलिंगाचा IPL संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा विक्रम कोणी मोडलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुनील नरेन असं त्यांचं नाव आहे. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. त्याने मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज लसित मलिंगाला मागे टाकलेला आहे, आणि नरेनने जवळपास 172 या ठिकाणी टोटल विकेट्स आजमावलेले आहेत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि परत एकदा सर्व विद्यार्थींचा या ठिकाणी मी आभार मानतो. 5 लाख सबस्क्रायबर आपल्या या ठिकाणी फॅमिलीचे कंप्लीट झालेले आहेत. तुमच्यासाठीचा आजचा जो काही प्रश्न आहे तो सुद्धा लिहून घ्या. भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो किंवा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 22 एप्रिल, 24 एप्रिल, 26 एप्रिल की 28 एप्रिल? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.